हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा इंग्लिशचा आपला जो सेकंड टॉपिक आहे, सेकंड सिंग्युलर अँड प्लुरल, एक वचन आणि अनेक वचन. आपण त्याला काय म्हणतो? एक वचन, ठीक आहे. आणि प्लुरलला काय म्हणतो आपण? अनेक वचन, ठीक आहे. एक वचन अनेक वचन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कशी प्रश्न येतात, प्रश्न स्कॉलरशिप पुस्तकामधले, हे आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंग्युलर एक वचन आणि प्लुरल अनेक वचन कसे असतात, त्याचे नियम्स असतात. कधी यस लागतो, कधी इयस लागतो, कधी वाय लागतो, वायच्या आधी काय लागतं, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नॉर्मल सिंग्युलर प्लुरल करताना नॉर्मल यस लागतो, सर्वांना माहिती. बुक बुक्स, ठीक आहे. आता यस केव्हा लागतो, यस कधी लागतो, कसा लागतो हे बघा. नॉर्मली बुक बुक बुक्स, ठीक आहे. नॉर्मल शब्द आहे हा, बुक बुक्स. पेन पेन. पण काही नियम असतात. इएस कधी कोणत्या शब्दा आधी लावायचा, ओवेल्सच्या नंतर काय लावायचं. आता बुक बुक्स, पेन पेन्स, टेबल टेबल्स, सर्वसाधारण जे शब्द येतात त्या सर्व शब्दांना आपण यस लावतो, ठीक आहे. तर समजा बॉय बॉईज, बॉय बॉईज, ठीक आहे. आता सर्वसाधारण शब्दांना आपला यस लागतो. पण इएस कधी लागतो, वाय कधी लागतो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इएस कधी लागतो, जेव्हा शब्दाच्या शेवटी, हे बघा इएस, आपण नवीन पेज खोलूया, ठीक आहे. तर इएस कधी लागतो, शब्दाच्या शेवटी यस यस झेड एक्स, ठीक आहे. तर बघा शेवटी यस, डबल यस, यस एच, सी एच आणि एक्स आणि झेड असल्यावर काय लागतं, इएस कधी लावायचा बघा, जेव्हा यस, डबल यस, यस एच हे सर्व असल्यावर इएस हा प्रत्यय लावायचा. बघा यस, डबल यस, यस एच, सी एच, एक्स आणि झेड. जेव्हा अक्षराच्या शेवटी हे जे प्रत्यय येतात, या प्रत्ययानंतर आपल्याला इएस हा प्रत्यय लागतो, ठीक आहे. इएस कधी लावायचा, हे जे यस, डबल यस, यस एच, सी एच, एक्स झेड असल्यावर. तर बघा याचे उदाहरण, समजा बस बस बसेस, बस बसेस, ठीक आहे. बस बसेस, ठीक आहे. त्यानंतर बस, त्यानंतर क्लास क्लासेस, क्लासेस, ठीक आहे. क्लासचं काय येईल, क्लासेस, डबल एस आहे ना, इएस लागेल पुढं प्रत्यय, ठीक आहे. त्यानंतर काय, वॉच घड्याळ, वॉचेस, वॉचला लास्टला काय आहे, सी एच आहे, इथे लास्टला डबल एस आहे, इथे यस आहे, ठीक आहे. वॉचेस, ठीक आहे. त्यानंतर क्लासेस, वॉचेस, बॉक्स, एक्स ए बॉक्स, आपण पुन्हा बघूया, एक्स ए बॉक्स, बॉक्सेस, ठीक आहे. बॉक्सेस, ओके, समजलं. जेव्हा पुन्हा एकदा रिवाइज करूया, जेव्हा वाक्याच्या शेवटी यस, डबल यस, बघा पुन्हा बघा, हे बघा यस, डबल यस, यस एच, सी एच, एक्स झेड हे सर्व अक्षर असतात, तेव्हा इएस हे प्रत्यय लावायचं. तेव्हा कोणतं प्रत्यय लावायचं, तेव्हा इएस हे प्रत्यय लावायचं, ठीक आहे. इएस प्रत्यय कधी लावायचा, यस, डबल यस, यस एच, सी एच, एक्स आणि झेड असल्यावर इएस प्रत्यय लावायचं. तुम्ही सुद्धा राईट डाऊन, नोट डाऊन करून घ्या, यस इएस प्रत्यय कधी लावायचं. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण बघूया आता, जेव्हा वाय असलेल्या शब्दांचा नियम, शेवटी वाय, जर समजा शेवटी वाय आहे, ठीक आहे, वाय, तर त्या शब्दाचा नियम काय आहे, जर शेवटी वाय आपल्याला किती, वाय कधी आहे, शेवटी, आणि मग त्या शब्दानंतर काय लागतं, चला बघूया. वाय असल्यावर बघा सिटी, आपण एक्झाम्पल बघूया, काय एक्झाम्पल, ठीक आहे. सिटी म्हणजे काय, शेवटी काय, वाय आहे, वाय. मग काय लागायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जेव्हा शेवटी वाय असेल तेव्हा आपला कोणता प्रत्यय लागतो, वाय शेवटी असल्यावर आय ई एस हा प्रत्यय लागतो. शेवटी जर वाय असला तर आय एस हा प्रत्यय लागतो. मग जे शब्द आहे, सिटी असे शब्द आहे, सिटी, बेबी अशा शब्दांच्या शेवटी काय, कोणता प्रत्यय लागतो, वाय हा प्रत्यय लागतो. मग सिटीचं काय येईल, सिटी आय एस,
वाय काढून टाकायचा. त्यानंतर कोणता शब्द आहे बेबी, ठीक आहे बेबी. त्यानंतर बेबीचं काय मग बेबीज, ठीक आहे बेबीज, ठीक आहे बेबीज आहे. IES शेवटी कोणतं प्रत्यय लावायचं आहे IES, हे शेवटी आपल्याला प्रत्यय लावायचं आहे. मग चला तर आता बघूया आपण बेबी बेबी. स्टोरी स्टोरीज, ठीक आहे स्टोरी एक्झाम्पल आहे स्टोरी स्टोरीज. IES वाय काढून टाकायचा आणि कोणतं प्रत्यय लावायचं IES. शेवटी वाय असेल, पुन्हा रिवाइज करूया. जर शेवटी वाय असेल तर कोणतं प्रत्यय लावायचं विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जर वाय असेल तर आपल्याला लावायचं IES हे प्रत्यय, ठीक आहे IES हे प्रत्यय शेवटी लावायचं. आणि याच्यावर प्रश्न 100% पडतो म्हणजे पडतोच. आपल्या नवनीतच्या पुस्तकामध्ये याच्यावर प्रश्न आहेच. तर आता बघूया जर वायच्या आधी वोवेल असेल तर बघा, ठीक आहे. आता कधी कधी असं समजा वाय हा काय वाय, त्याच्या आधी वायच्या आधी जर काय असेल वोवेल, वोवेल्स आपले वोवेल्स कोणते AUI AIEUOU ते, ठीक आहे. जर ओवेल्स मग कोणते आपल्याला पाठ ठेवायला पाहिजे AEIOU 5 ओवेल्स, ठीक आहे. तर बघा मग आता बघा एक्झाम्पल, मग काय लावायचं वायच्या आधी ओवेल असेल तर काय लावायचं, ठीक आहे. मग आपल्याला लावायचं काय, त्यानंतर कोणता प्रत्यय लावायचा यस प्रत्यय लावायचा. प्रत्यय कोणता लावायचा यस हा प्रत्यय लावायचा. जर वायच्या आधी ओवेल असेल तर एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल काय एक्झाम्पल बॉय, ठीक आहे बॉय. आता हे काय वाय आहे, इथे बघा इथे वाय आहे त्याच्या आधी ओ आहे, ओ काय आहे ओवेल आहे. मग ओवेल AEIOU हे आपलं ओवेल आहे. तर बघा बॉयचं मग काय येईल बॉईज, ठीक आहे बॉय बॉईज. मग त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा टॉय, ठीक आहे TOY त्याच्या आधी काय ओ आहे, ओ काय ओवेल आहे आणि वाय आहे. वायच्या आधी काय आहे ओ ओवेल आहे तर काय येईल मग टॉईज, ठीक आहे. याच्या शेवटी यस प्रत्यय लागतो. मग की बघा इथे की कीज, ठीक आहे कीज ई प्रत्यय लावला कीज यस लागतो. समजलं विद्यार्थी मित्रांनो. चला तर आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा आपला प्रश्न नवनीतच्या पुस्तकामधला प्रश्न, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट करेक्ट वर्ड फॉर इट. आपल्याला हे चित्र बघायचं आहे आणि चित्र बघून आपल्याला करेक्ट वर्ड आपल्याला निवडायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर नाईफ याच्यात काय दिसतंय आपल्याला सूर्य दिसतंय. एक सूर्य दिसते का नाही, भरपूर सूर्य दिसते, ठीक आहे. मग किती सूर्य आहे यार 3-5 सूर्य आहे. आणि हा अनेक आहे, अनेक वचन, एक वचन अनेक वचन आणि प्लुरल्स आहे जास्त आहे. मग इथे काय नाईफची स्पेलिंग काय आहे KNIFE. त्यामध्ये मग आपल्याला ई असल्यावर यस प्रत्यय लागतं. यस आपला नॉर्मल शब्द आहे. इथे काय लास्टला ओ वाय नाही, असे आपले SH नाही आहे. तर मग इथे कोणतं प्रत्यय लागेल यस प्रत्यय लागेल. पण बघा यस प्रत्यय लागेल पण बघा नाईफ फ आपल्याला यफचा जो उच्चार आहे तो आपला हे होईल, कारण की नाईफ हा जो शब्द आहे या शब्दाने जो यफचा उच्चार आहे बघा यफ नाईफ, त्याचा उच्चार कसा होईल क्नाईव्ज होईल. क्नाईव्ज, कारण की क्नाईव्ज नाईफ नाही होणार क्नाईव्ज होईल. आपला ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चूज द रॉंग पेअर ऑफ द वर्ड्स. शब्दाची चुकीची जोडी निवडा. शब्दाची चुकीची जोडी निवडा. बॅट बॅट्स, हाऊस हाऊसेस, डे डेज, सिटी सिटीज, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्दाची चुकीची जोडी कोणती येईल तर बघा बॅट नॉर्मल वर्ड आहे, याच्या शेजारी शेवटी काय लागेल यस लागेल म्हणून हे नाही येणार, ठीक आहे. हाऊस हाऊसेस शेवटी यस ई आहे आणि त्याच्यानंतर SH असं काही नाही, त्याच्या लास्टला यसच प्रत्यय लागेल हाऊसला म्हणून हाऊस पण नाही येणार. त्यानंतर बघा सिटी सुद्धा बरोबर आहे, कारण की वाय आणि टी दिलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा वाय असेल शेवटी तेव्हा IS प्रत्यय लागतो, सिटी नाही येणार. डेज आणि हेच चुकीचं दिलेलं आहे, कारण की जेव्हा आता बघा ए हा जो काय वोवेल आहे, ए वोवेल आहे आणि वाय एच्या आधी आल्यावर आपण आत्ताच मगाशी नियम बघितला. या नियममध्ये काय जर वायच्या आधी वोवेल असेल तर यस लागतो
पण यांनी इथे काय दिलेलं आहे, IES दिलेलं आहे, म्हणून हे आपलं ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. चला आता आपल्या आत्ताच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, एक मिनिट. तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो तुम्ही. चिल्ड इथे काय सांगितलंय बघा बघा. चूज द करेक्ट प्लुरल फ्रॉम ऑफ गिवन वर्ड्स. दिलेल्या नामांची अचूक अनेक वचन लिहा. चिल्ड याचं काय येईल उत्तर? चिल्ड्रन नाही येणार, चिल्ड्रन्स नाही येणार, चिल्स नाही येणार. शेवटी यस प्रत्यय लागेल म्हणून चिल्स हे उत्तर आपलं येणार आहे. चला तर आता आपल्या आजच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, तर तिसऱ्याचं आपलं उत्तर कोणतं आहे? चिल्ड चिल्ड्रन येईल. सॉरी विद्यार्थी, तर सॉरी विद्यार्थी मित्रांनो, चिल्ड म्हणजे एकटा येतो चिल्ड, पण चिल्ड्रन म्हणजे अनेक. इथे आपलं चिल्ड्रन हे उत्तर येईल. आपण डायरेक्ट चिल्स करून टाकलं, इथे चिल्ड्रन उत्तर येईल कारण की चिल्ड्स नाही येणार. चिल्ड्रन्स चिल्ड. आता चिल्ड्रन म्हणजे अनेक चिल्ड्रन, चिल्स म्हणजे एक, चिल्ड्रन म्हणजे अनेक. ठीक आहे, तर चला तर आता आपल्या आजच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अरे काय आलंय, तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन फूट फीट. फूटचं काय दिलं यांनी इथे बघू शकतो. फूट फीट. फूटचं काय येईल मग बघा. फूटचं बघू शकता तुम्ही, फूट फीट नाही येणार. ठीक आहे, फूटचं हे बघा, फूट्स नाही येणार, फूट्स नाही येणार. शेवटी काय आहे? टी आहे, टी. मग काय येईल? फूट फीट, फूट फीट. चला तर आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. जॉरी हे लॉरी लॉरीज नाही येणार कारण की IES प्रत्यय नाही लागत, व्हायच्या नंतर यस प्रत्यय लागत. इथे सगळे चुकीचे दिले आहे म्हणून लॉरीज हे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर आजच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, तर हेअर हा शब्द बघा. हेअर ES लागेल का? नाही, नॉर्मल वर्ड आहे. हेअर डायरेक्ट तो शब्द नाही येणार, हेअर्स नाही येणार. हेअर्स यस प्रत्यय लागेल म्हणून हेअर्स हे आपलं फर्स्ट करेक्ट ऑप्शन असणार आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट प्लुरल फ्रॉम द अंडरलाईन गिवन वर्ड. टीचर कंडक्टेड ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी वाय असल्यावर शेवटी काय लागतं? IES हे प्रत्यय लागतं. जेव्हा शेवटी वाय प्रत्यय असतं तेव्हा काय प्रत्यय लागतं? IES प्रत्यय लागतं. ठीक आहे, तर IES प्रत्यय असल्यावर मग कसं बघा, IES मग ऑप्शन नंबर 1 नाही येणार, 2 नाही येणार, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर, 4 पण नाही येणार. चला तर आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन चूज द इनकरेक्ट सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. दिलेल्या पर्यायातून अयोग्य वाक्य निवडा. वी हॅव 2 आईज. आपल्याला 2च आहे. आपल्याला यांनी काय सांगितलं? चुकीचं वाक्य निवडा. हे बरोबर आहे. देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया. कीटक जंतू मिलियन्स, जे बॅक्टेरिया असतात ते लाखो करोडोने असतात, हे सुद्धा बरोबर आहे. बॅक्टेरिया खूप सारे असतात. आपल्याला 10 बोटे आहे. दे हॅव 10 फिंगर्स. दोन्ही हाताची मिळून आपल्याला किती फिंगर आहे? 10, म्हणून हे बरोबर वाक्य आहे. बेबी हॅव अराउंड 300 फोन. जेव्हा लहान बाळ असतं जन्माला आलेलं त्याला 300 हाडं असतात का? नसतात. त्याची वाढ झाल्यावर त्याचे 300 हाडे असतात, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं आहे, म्हणून 3 इज द करेक्ट आन्सर. चला तर आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. विच ऑफ द फॉलोइंग नाउन डज नॉट हॅव द सेम सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म. पुढीलपैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप तोच शब्द राहील. ठीक आहे, पुढीलपैकी शिप, त्याच्यापुढे यस प्रत्यय लागेल म्हणून शिप्स नाही येणार. हेअर, त्याच्यापुढे पण यस प्रत्यय लागेल. टूथ, त्याच्यापुढे पण यस प्रत्यय लागेल. मग बघा विद्यार्थी, तर बघू शकता अनेक वचन. मग बघ हे आपलं पुढीलपैकी कोणत्या नामाचे एक वचन व अनेक वचनी रूप तोच राहील. शिपच्या पुढे यस प्रत्यय लागेल म्हणून शिप्स नाही येणार. हेअरच्या पुढे सुद्धा यस प्रत्यय लागेल. टूथच्या पुढे सुद्धा टूथ प्रत्यय लागेल, पण डिअरच्या पुढे प्रत्यय तो शब्द अनेक वचनी राहणार नाही, म्हणून डिअर हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. चूज द इनकरेक्ट प्लुरल फ्रॉम. अयोग्य अनेक वचन निवडा. बॉय बॉईज बरोबर आहे. ठीक आहे, डे डेज हे आपलं बघा. कीज हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, कीज बघा. वेज. ठीक आहे, अयोग्य यांनी आपल्याला काय सांगितले? अयोग्य वचन निवडा. ठीक आहे, मग आपला यसच्या पुढे कोणता प्रत्यय लावतो विद्यार्थी मित्रांनो? वायच्या पुढे यस प्रत्यय लागतो, वेजच्या पुढे यस प्रत्यय लागतो. पण आपलं उत्तर बघा, हे सगळे बरोबर आहे. हे डे वेज बरोबर आहे.
पण बघा इथे काट मारली गेली. ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. कारण की एस प्रत्यय नाही लागत, यस प्रत्यय लागत, कारण की ते सगळे यस प्रत्ययाचे शब्द आहे. ठीक आहे, चला तर आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. विच द करेक्ट प्लुरल ऑफ द फ्रॉम गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी कोणते अनेकवचन बरोबर आहे. दिलेल्या चित्रामध्ये काय आपले वूप दिसत आहे. वूपचं काय येईल मग आपल्याला, हे बघा ही स्पेलिंग आहे वूपचं काय येईल मग, शेवटी यप प्रत्यय आहे, शेवटी काय यप आहे, मग लास्टला काय लागेल, यस लागेल. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द आपला करेक्ट आन्सर. खाली बघूया. फाइंड द ऑड वर्ड आउट. वेगळा घटक निवडा. माईस तसंच राहील. लोज रूप प्रूप्स. लोज हा वेगळा घटक आहे. लिव्स तर लिव्स होता, लिव्स म्हणतात, पण हे लोज आपला हा युनिक वेगळा घटक आहे. ठीक आहे, चला आता आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच लेटर्स विल बी यूज टू मेक प्लुरल फॉर्म ऑफ क्लास. क्लासला आपण कोणतं लेटर वापरू. समजा आता हा क्लास शब्द आहे, क्लासला डबल एस आहे. डबल एस असल्यावर काय लागतो, ईएस हा प्रत्यय लागतो. मग त्याच्या पुढे कोणता, ईएस प्रत्यय लागेल. मग इथे ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंग्युलर आणि प्लुरलचे आपण शिकलेलो आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट इंग्लिशचा टॉपिक बघणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, वंदे मातरम.